नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी शब्दस्तरावर चांगल्या प्रकारचा सराव झाल्यानंतर वाक्य स्तरावर कशा पद्धतीने सराव घ्यायला पाहिजे किंवा वाक्य स्तराची मुलाकडून कशा पद्धतीने तयारी करून घ्यायची हे या ठिकाणी आपण बघणार आहोत। सुरुवातीला आपण वाक्य म्हणजे काय, त्याच्यानंतर 2 शब्दाचे वाक्य, 3 शब्दाचे वाक्य, 4 शब्दाचे वाक्य, 5 किंवा 6 शब्दाचे वाक्य आणि नंतर आहे वाक्य टेबल। असं कर्माने आपण मुलाकडून वाक्य स्तराची तयारी करून घेणार आहोत आणि त्याच्यातल्या त्या मुलांना प्रत्यक्ष कार्डद्वारे सुद्धा वाक्याचा आपण सराव सुरुवातीला घेणार आहोत, जेणेकरून त्यांना वाक्याची रचना कशी असते हे समजण्यास सोपी जाते। आणि नंतर आपण बघत आहात जवळपास 800 ते 900 शब्दाचा वाक्याचा संग्रह आहे। ते पण साधे वाक्य, कान्याचे वाक्य आणि मात्राचे वाक्य एवढेच आहेत। हे सुद्धा आपण सविस्तरपणे बघूया। प्रथम आपण बघूया वाक्य म्हणजे काय। बघा, एक साधारणतः 3 व्याख्या या ठिकाणी वाक्याच्या लिहिलेल्या आहेत। अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य म्हणतात। वाक्य म्हणजे शब्दांचा समूह जो संपूर्ण विचार व्यक्त करतात किंवा विचार व्यक्त करतो। तिसरी व्याख्या आहे एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य म्हणतात। एक साधारणतः 3 व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर आहेत वाक्याचे प्रकार, अर्थावरून पडणारे प्रकार आणि वाक्यात असणाऱ्या विधानाच्या संख्येवरून पडणारे प्रकार। तर अर्थावरून पडणारे प्रकार आहेत विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य। आणि वाक्यामध्ये असणाऱ्या विधानाच्या संख्येवरून पडणारे प्रकार आहेत केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य। या ठिकाणी आपणाला मुलांना व्याख्या नाही सांगायच्या वाक्य प्रकाराच्या, फक्त हे आपल्या माहितीसाठी आहे। अशा पद्धतीचे वेगवेगळे वाक्य तयार करून मुलाकडून सराव घेणे अपेक्षित आहे। या ठिकाणी 2 शब्द असलेले वाक्य आहेत। घर बघ, वर बघ, नळ बघ, चव बघ, ऊस आण, वर कर, चल पळ, वर बस, अगं चल, सई उठ, सई बस, ढग बघ, नळ धर, सई कर। परंतु हे डायरेक्ट वाक्य देण्यापेक्षा मुलांना छोटे छोटे 2-2 शब्दाचे कार्ड तयार करायचे आणि त्यांचा सराव घ्यायचा। बघा, 2 शब्द असलेले वाक्य कार्डद्वारे सराव घेऊया आपण। कर बेटा, ढग बघ, नळ बघ, वर की जरा, हां, घर बघ, चव बघ, हां, स्टॉप। बघा, या पद्धतीने मुलाकडून वाक्य तयार करून घ्यायचे, छोटे वाक्य। चल, अभय चल, अभय चल, हां, बबन चल, अमर उठ, हां, गुड, नयन पळ, हां, चल वाच, तयार केले वाक्य वाच बेटा। या पद्धतीनं मग 3 शब्द असलेले वाक्याचा सुद्धा सराव आपण मुलाकडून, जे वाक्य मुलाकडून प्रत्यक्ष तयार करून घेतले त्याच वाक्याच्या पट्ट्या तयार केल्या आणि मुलांना दिल्या। या ठिकाणी प्रत्येक मुलाकडे आपली आपली वाक्यपट्टी आहे, एकदम साधी स्वच्छ आहे। चला, तुम्ही ते वाक्य वाचा आता, वाचा, पट्टा वाचायचा, पटा वाचायचं। शब्द तयार झालेले आहे। हां, स्टॉप, ओंकार दाखव पट्टी, हां, चल वाच, हां, तुझं वाच ग, हां, तुझं वाच, तुझं गुड। आता काय करा, तुझी वाक्यपट्टी तिला दे, हां, देवश्री तुझी तिला दे, हां, बदला, चला बदला, हां, ए तुझी इकडे दे। हे आता
या ठिकाणी 7 मुलं बसलेली आहेत. पहिल्यांदा वाक्यपट्टी त्यानं वाचन केली, मग त्यांनी बदलली. प्रत्येकाकडे दुसरी वाक्यपट्टी आली, ते वाचतात. वाचा. ही सृष्टी आहे. जे वाक्यपट्ट्या मुलाकडून वाचन करून घेतल्या त्या सर्व पट्ट्या हिच्यासमोर ठेवलेल्या आहेत. ही आपलं स्वयं अध्ययन म्हणजे स्वयं स्वतः वाक्य वाचन करते. वाच बेटा. चव बघ, नळ बघ, बबन उठ, कमल चल, नयन पळ, अभय चल. प्रथम मुलांना कार्डद्वारे वाक्य तयार करून घेतल्यानंतर वाक्यपट्टीवर त्यांचा वाचनाचा सराव घेतल्यानंतर हे असे पेजवर वाक्य लिखाण केलेले आहेत. आणि याचा क्रमसुद्धा 2 शब्द असलेले वाक्य, नंतर 3 शब्द असलेले वाक्य घेतलेले आहेत. मग या पेजची झेरॉक्स काढायच्या आणि ती झेरॉक्स पन्नीमध्ये टाकायची आणि मुलांचं वैयक्तिक वाचन, जोडीमध्ये वाचन आणि ग्रुपमध्ये वाचन या पद्धतीनं घेणे आवश्यक आहे. बघा, हे एक पेज आहे. या ठिकाणी तुम्ही बघत आहात हे सर्व. आता या ठिकाणी 3 शब्द असलेले वाक्य आहेत. हे सुद्धा बघा 3 शब्द असलेले वाक्य. नंतर या ठिकाणी 4 शब्द असलेले वाक्य आणि नंतर आहे काना असलेले वाक्य. माफ करा, काम करा, पापड खा, गारावा, कान पकडा, दात घासा. नंतर या ठिकाणी 3 शब्द असलेले वाक्य, 4 शब्द असलेले वाक्य, नंतर 5-6 शब्द असलेले वाक्य. या पद्धतीनं हे वाक्याचा या ठिकाणी संग्रह तयार केलेला आहे. आणि या ठिकाणी बघत आहात मात्रा असलेले शब्द, शब्दापासून वाक्य, मात्रा असलेले. हे 2 मात्रा असलेले वाक्य, 2 मात्रा असलेले 3 शब्दाचे वाक्य, 2 मात्रा असलेले 4 शब्दाचे वाक्य. या पद्धतीनं व्यवस्थित त्याचा क्रम लावलेला आहे आणि त्याचे झेरॉक्स काढून मुलाकडून सराव घ्या. हे जो पेज बघत आहात, या पेजची झेरॉक्स काढून या पन्नीमध्ये टाकली आणि हे मुलांना वाचण्यासाठी द्यायचं. बघा, आता या 3 मुली आहेत. या 3 मुली वाचन करतील, म्हणजे गटामध्ये सुरुवातीला वाचन करून घेता येते आपल्याला. वाचा. गुड. आता हिच्याकडून वाचन घेतल्यानंतर आता तू वाच. देवश्री वाचन करते. वाक्याचं पेज मुलांना वैयक्तिक दिलं, वैयक्तिक सुद्धा मुलाकडून वाचन करून घेता येते. वाच बघा. या ठिकाणी वाक्याचं पेज 2 मुलांमध्ये दिलेलं आहे. चला, एक जण वाचते, एक जण म्हणते. चल वाच. हां, तू वाच. याला आपण पेअर लर्निंग म्हणूया.